नमस्कार मंडळी, आज आपण उन्हाळा वाळवंट रेसिपीमध्ये पाहणार आहोत भगरचे पळी पापड म्हणजेच वरईचे पळी पापड. तर ही रेसिपी बनवायला जितकी सोपी आहे ना, तितकीच खायला चविष्ट, कुरकुरीत आणि खमंग लागते. एकदा बनवली की तुम्ही वर्षभरासाठी स्टोर करून ठेवू शकता. तर मी या व्हिडिओमध्ये रेसिपी अचूक प्रमाणामध्ये सांगितली आहे. एक जरी स्टेप मिस केली ना, तर तुमचे पापड व्यवस्थित फुलणार नाही. म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 1 वाटी भगर 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं. तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे. तर बघा असं स्वच्छ पाण्याने धुवून ठेवलेलं होतं. परत एकदा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला भगरला मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर आता मी यामध्ये 1 वाटी पाणी घालत आहे. ज्या वाटीने आपण भगर घेतलं ना, आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालून याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर बघा आपल्याला कन्सिस्टन्सी अशी पाहिजे. तर आता आपण पाण्याचं प्रमाण बघून घेऊया. तर आपण 1 वाटी भगर घेतलेला आहे आणि 1 वाटी त्यामध्ये पाणी घालून छान असं बारीक वाटून घेतलं होतं. तर आपल्याला इथे आता 10 वाट्या पाणी घ्यायचं आहे. तर आपल्याला 1 वाटी भगरसाठी एकूण 11 वाट्या पाणी घ्यायचं आहे. तर आता इथे मी 10 वाट्या घेतल्या आणि 1 वाटी आपण मिक्सरमध्ये बारीक केलं ना भगर, त्यावेळेस घातलेलं. तर आपल्याला आता हे पाणी गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे. तर बघा अशा प्रकारे गरम झालं की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर मीठचं प्रमाण कमीच ठेवा, कारण की हे पापड वाळल्यानंतर छोटे होतात, तर मग खारड होण्याची शक्यता जास्ती असते. म्हणून मीठचं प्रमाण कमीच ठेवा. तर इथे मी मिरची आणि जिऱ्याचा पेस्ट केलेला होता, तो घालून घ्यायचा आहे. तुम्ही लाल मिरचीचे तुकडे पण घालू शकता किंवा तुम्हाला काळी मिठ पूड घालायची असेल तेही घालू शकता. तर हे पाणी आपल्याला परत आता 4 ते 5 मिनिट छान असं उकळून घ्यायचं आहे. तर आपल्याला पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे. अजिबात घाई करायची नाही आहे. जर तुमचं पाणी व्यवस्थित उकळलं नाही ना, तर पापड तुटू शकतात. म्हणून पाणी आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे. तर आता आपलं पाणी छान उकळायला लागलं आहे. तर यामध्ये आपल्याला भगरची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि सतत हलवत राहायचं आहे. जर आपण सतत हलवलं नाही तर त्यामध्ये गुठळ्या होतील, म्हणून ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. तर सुरुवातीला हे मिश्रण थोडं पातळच दिसतं, पण जसं जसं ते शिजेल ना, तर ते घट्ट होईल. त्यामुळे घाबरायचं नाही. आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे. याला आपल्याला 15 ते 20 मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित शिजलं तरच तुमचे पापड व्यवस्थित होतील, अजिबात तुटणार नाही. म्हणून आपल्याला याला छान असं शिजवून घ्यायचं आहे 15 ते 20 मिनिट. तर आता 20 मिनिट झाले आहेत आणि आपल्या मिश्रणाला छान अशी उकळी पण आली आहे आणि घट्ट पण झालं आहे आपलं मिश्रण बघा. तर आता आपल्याला गॅस बंद करून याला 10 मिनिट छान असं थंड होऊ द्यायचं आहे.
मिश्रण थोडं थंड झालं की आपल्याला प्लास्टिकवरती छान छोट्या छोट्या पळ्या टाकून पापड असे छान असे पसरून घ्यायचे, अगदी हलक्या हाताने असे पसरून घ्यायचे आहे. एकदम हलक्या हाताने आपल्याला पसरवायचे आहे. तर हे पापड आपल्याला 2 ते 3 दिवस छान उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. पापड पूर्णपणे वाळलेले, तेलात तळले तर ते तिप्पट फुलतात आणि कुरकुरीत लागतात. तर फक्त 1 वाटी भगरपासून इतके छान पापड तयार होतात. तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा. तर ही रेसिपी उपवासासाठी एकदम परफेक्ट आहे आणि खास म्हणजे हे पापड जास्ती तेलही शोषत नाही. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.